ब्रिजलाल नगर परिसरात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पाण्याच्या टाकी तसेच पाईपलाईनची चाचणी आज सकाळी यशस्वीरित्या पार पडली। नगराध्यक्ष पराग संधान आणि पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे यांच्या हस्ते ब्रिजलाल नगर येथे सदर कार्यक्रम पार पडला। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून ब्रिजलाल नगरसह माधवनगर, शंकरनगर, बोरावके वस्ती, गवारे नगर, ओम नगर, सह्याद्री कॉलनी, श्रद्धानगरी आणि गोकुळ नगरी या भागांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होणार असून हद्दवाढ झालेल्या बहुसंख्य भागालाही मोठा दिलासा मिळणार आहे। या चाचणीनंतर लवकरच प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या प्रसंगी उपनगर अध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आडव, पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे, मनोजराव अग्रवाल, राजेंद्र सोनवणे, अमोल अजमेरे, कैलास मंजुळ, रवींद्र कचले, संजय उदावंत, दत्तू पगारे आदी मान्यवर उपस्थित होते। आता थांबायचं नाही या टॅगलाईननुसार माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहराचा विकास चालू केलेला आहे आणि जे बंद पडलेले कामं होते गेल्या 4-4.5 वर्षापासून ती सर्व कामे चालू करत आहोत। त्या अंतर्गतच गेल्या 2 वर्षापासून 5 नंबर तळ्याचं उद्घाटन झालं, टाक्या तयार होत्या, परंतु प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, कोणालाही या टाक्या सुरू करण्यामध्ये स्वारस्य नव्हतं। परंतु ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यानंतर आम्ही जे सगळे कामं चालू करण्यासाठी प्रयत्न चालू केले, त्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या सभापती वाजेताई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी बरेचसे परिश्रम घेऊन ही पाणीपुरवठा योजना चालू करण्याकरता पाठपुरावा केला आणि त्याच्याच अंतर्गत आज पहिली ब्रिजलाल नगरची टाकी आज आपण लोकांसाठी लोकार्पण करत आहोत आणि याच्यातून लोकांना पाण्याचे कनेक्शन मिळणार आहे। प्रथमतः मी ब्रिजलाल नगरचे सर्व मनोज शेठ अग्रवाल यांचे आभार मानतो का त्यांनी जवळजवळ 10 गुंठे जागा या पाण्याच्या टाकीसाठी दिली। त्यामुळे ब्रिजलाल नगर, जोशीनगर, श्रद्धानगरी, शंकरनगर, माधवनगर या सगळ्या भागातील, बोरावके वस्ती या सगळ्या भागातील लोकांना या पाण्याच्या टाकीमुळे पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे। कारण आता आपण बघतो आहे गेल्या 2 महिन्यात फार काही न करता थोडेसे चेंजेस करून स्वच्छ पाणी चालू झालेलं आहे आणि बदल आपल्यालाही दिसतो आहे। लवकरच 15 दिवसात फिल्ट्रेशन प्लांटचं काम आम्ही हाती घेतो आहोत। त्याच्यातून डोजिंग पंप असतील, फिल्ट्रेशनचे बाकीचे कामं असतील, त्याचनंतर क्लोरिनेशनची सिस्टीम असेल, या सगळ्या गोष्टी चालू केल्यानंतर अजूनही स्वच्छ पाणी पुरवठा चालू होणार आहे। आणि 2 वर्षापासून जे बंद पडलेलं काम होतं, नुसतं 5 नंबरचा जो गवगवा झाला परंतु कुठेही तो नागरिकांना उपयोगात येत नव्हता, तर त्या 5 नंबर तळ्याच्या अंतर्गत जी शहरात 95 किलोमीटरची पाईपलाईन जी झाली असं म्हणतात, ती पाईपलाईन सुद्धा आम्ही चेक करणार आहोत। कालच आम्ही कॉन्ट्रॅक्टरलाही पत्र दिलेलं आहे की या सर्व 5 नंबर तळ्याच्या आम्हाला जी पाईपलाईन टाकली त्या सगळ्या दाखवून द्यायच्या आहे, वॉल चेक करायचे आहे। 5 नंबर तळ्याची आमच्या माहितीप्रमाणे हायड्रोलिक टेस्ट झालेली नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा चर्चा करण्यासाठी आत्ताच्या जीबीमध्ये पण तो विषय ठेवलेला आहे। आणि ही 5 नंबर जी शहरात 5 नंबरच्या अंतर्गत SDP पाईपलाईन टाकली, ती पूर्ण पाईपलाईन जिथं कुठेही जोडलेली नव्हती, तर ती सर्व जोडण्याकरता त्यांनाही आम्ही 30 तारखेची डेडलाईन दिलेली आहे। या 30 एप्रिलच्या आत ज्या नवीन 4 टाक्या आणि एक MBR जे मेन टाकी या सगळ्या कार्यान्वित करू जेणेकरून शहरातील नागरिकांना चांगल्या प्रेशरनी पाणी येईल। आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना आपल्याला अजून एक काम करायचं आहे, जसं आता ताईंनी सांगितलं, आमदार स्नेहलता ताई यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाण्याचा जिव्हाळ्याचे विषय कायमच कोपरगावसाठी त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि ह्या महिलांच्या चर्चेतून एक गोष्ट लक्षात आली का रात्री 11, 12, 1, 2ला जे पाणी येतं तर ते पण पाणी आपण बंद करणार आहोत। रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंतचा पाणी पुरवठा बंद करून इतर वेळी ते पाणी देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। लवकरच एक 15 दिवसात ते पण काम चालू करणार आहोत, कारण जे रात्री अडचणीच्या वेळी लोकांना उठून पाण्यासाठी जो त्रास होतो आमच्या महिला भगिनींना, तो त्रास कमी करायचा आहे। म्हणून रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंतचं पण पाणी पुरवठा बंद करून तो दिवसा आपण पाणी पुरवठ्याचा प्रयत्न करणार आहोत। या कार्यक्रमाकरता माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी, उपनगराध्यक्ष असतील, बाकीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपालिकेचे पदाधिकारी, त्याचबरोबर 5 नंबर तळ्याचं काम करणारे लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे पण सर्व अधिकारी इथं हजर आहेत। या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सर्व पत्रकार बंधूंनाही धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।